नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सोयाबीन कंटकी आणि आपण ती घरच्या घरी कशी बनवायची, किती छान पद्धतीने बनते ती आपण ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी पाणी गरम केलं होतं आणि त्या पाण्यामध्ये हे सोयाबीनच्या ज्या वड्या भेटतात आपल्या, तर त्या मी भिजवून घेतल्या होत्या. गरम पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं गरम आणि ते भिजवून एक 5 मिनिटं रेस्टसाठी ठेवलं होतं. त्यानंतर त्यातलं जे काही पाणी आहे, हे सगळं पाणी मी असं पिळून काढून घेतलं आणि त्याच्यानंतर अशा वड्या आपल्या तयार झाल्या. त्यानंतर अद्रक लसणाची मी पेस्ट बनवली. ती पेस्ट जी आहे ती सगळ्या सोयाबीनच्या वड्यांना आपण लावून घेतली. त्यानंतर रेडीमेड कंटकी मसाला जो आहे तो आपण टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे, जेणेकरून ते सगळ्याला कोट होईल. आणि हा रेडीमेड मसाला टाकल्याच्या नंतर सगळं मिक्स तर करून घ्यायचंच आहे, पण हलकासा काय करायचं आहे आपल्याला, पाण्याचा त्याच्यावरती शिपका द्यायचा, जसं की मी आता दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने ते परत मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून तो मसाला आहे सगळीकडे लावला जाईल व्यवस्थित. आणि आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. तेल गरम झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये आपल्या वड्या टाकलेल्या आहेत. त्या वड्या टाकल्याच्या नंतर त्याला थोड्या वेळ हलवायचं नाही आहे. त्याला व्यवस्थित एक साईड फ्राय होऊ द्यायचं आहे, जेणेकरून ते कढईला चिटकणार नाही. आणि आता आपण ते काय करूयात, परतूयात. बघा अशा पद्धतीने त्या वड्या व्यवस्थित सुटून निघतात आणि व्यवस्थित तळल्या जातात. त्या कढईला ते चिटकत नाही. व्यवस्थित असं त्याला व्यवस्थित क्रिस्पीनेसनी तळून घ्यायचं, त्याला क्रिस्पीनेस येऊ द्यायचा आहे. त्यातला जो लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे तर ती त्याच्यामुळे सुद्धा चव खूप छान येते. आता हे तळलेल्या ज्या वड्या आहेत आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. यामध्ये तेल असतं, त्यामुळे आपण टिश्यू पेपर असलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. ते टिश्यू पेपर त्यातलं एक्स्ट्राचं जे तेल आहे ते काय करतं, सोक करून घेतं, जेणेकरून ते तेलकट होत नाहीत. आणि अशा पद्धतीने आपण आपल्या सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. बघा आता किती छान पद्धतीने आपल्या ह्या वड्या होतात. बघितलं किती सुंदर कलर आलेला आहे आणि अशा क्रिस्पी झालेल्या आहेत. मी लगेच ते प्लेटिंगला घेतलं आहे.